मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी मयुरी तुम्हाला खूप अशा एका वेगळ्या प्लेसवर घेऊन आली आहे. उन्हाळा आला की माझ्यासारखी तुम्ही देखील रिसॉर्ट शोधतच असणार, मला माहिती आहे. कारण उन्हाळ्यात 1-2 दिवस कुठेतरी रिसॉर्टला, स्विमिंग पूल वगैरे कुठे स्टे करायला जायला खूप छान वाटतं मला तरी. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून कळवा. म्हणूनच आज मी तुम्हाला घेऊन आली आहे आपल्या पालघरच्या जलदेवी रिसॉर्ट येथे. हे ना एक ॲग्रो फार्म देखील आहे. हे बघा माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल पूर्ण चिक्कूची, नारळाची झाडं देखील इथे आहेत. जर तुम्हाला यायचं असेल तर हे मुंबईवरून ना अगदी 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे आणि पालघर स्टेशनवरून फक्त 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर. आणि तुम्हाला जर रिक्षाने, ऑटो रिक्षाने वगैरे यायचं असेल ना तर तुम्ही त्यांना सांगू शकता जलदेवी रिसॉर्टला जायचं आहे, ते तुम्हाला सोडतात. नाही तर बाईक असेल तर गुगल मॅपवर टाकायचं, तर पटकन तुम्ही 10 ते 15 मिनिटात येऊन जाल. तर मी बोलत काय बसली आहे, चला तुम्हाला रिसॉर्ट दाखवते. पण त्याआधी आपण बरेचसे असे रिसॉर्ट्स बघतो यूट्यूबवर म्हणा किंवा कुठे कुठे स्वस्त आहे, हे आहे, ते आहे. पण तिथे गेल्यावर आपल्याला कळतं की ह्यांचे रेट्स खूप जास्त असतात. पण इथे असं काहीच नाही आहे. खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये इथे तुम्हाला स्टेसाठी ऑप्शन भेटेल. अजून बरंच काही आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया. तर मंडळी, रिसेंटली आम्ही ना आता गोव्याला व्हिजिट केलेलं. सो तिथे एक पॉईंट होता, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, खूप फेमस पॉईंट आहे तो. पॅरा कोकोनट ट्री रोड असा एक पॉईंट आहे. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडं आहेत आणि सगळे तिथे फोटो क्लिक वगैरे करतात. सो आम्ही गेटच्या मधून इथे एंट्री केली. अजून रिसॉर्टच्या मध्ये जायचं आहे आम्हाला. तर इथे आम्हाला मस्त अशी दोन्ही बाजूला नारळाची झाडं दिसली आणि मला त्या पॉईंटची आठवण आली. म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा हे शेअर करावं थोडंसं. अजून आपल्याला आतमध्ये तर जायचंच आहे, भरपूर काय बघायचं आहे. पण हॅव अ लुक यार, किती मस्त वाटते हे बघा ना, एकदमच छान वाटते. तुम्हाला जर फोटोज काढायला आवडत असतील ना तर इथे तुम्ही फोटोज क्लिक करू शकता. इतकी छान थंडगार हवा सुटली आहे आणि त्यातल्या त्यात इतकं मस्त वाटते ना यार, खरंच खूप छान वाटतंय. तर मंडळी, तुम्हाला मी रिसॉर्टच्या बाहेरचा परिसर दाखवला. गेटच्या आतमध्ये एंट्री करताच इतकं छान वाटतं ना, छान असा थंडगार वारा सुटलाय. त्यातल्या त्यात ना इतकं त्यांनी डेकोरेशन भारी केलंय. म्हणजे एक एक गोष्ट त्यांनी हाताने प्रॉपर सजवलेली आहे. खरंच खूप छान वाटतं. आपण बरेचसे रिसॉर्ट्स बघतो आणि रिसॉर्टचं रिसेप्शन तर मेन म्हणजे हे बघा, हे रिसेप्शन इतकं जास्त क्यूट आहे ना, असं रिसेप्शन तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही, ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. कारण आता बरेचसे मी फिरते वगैरे, तर असं तरी नाही आहे रिसेप्शन कुठे. खूप क्यूट वाटतं एकदम. असं छोटंसं हाऊस आपण लहानपणी ड्रॉइंग बुकमध्ये कसं ड्रॉ करायचं, अगदी तसं. तर तुम्हाला इथे स्टे करायचं असेल ना तर तुम्ही स्टे करू शकता. आणि स्टे करून जर तुम्हाला इथे थोडंसं बोर वाटत असेल तर इथे जवळच ना काही स्पॉट आहेत आपले पालघरचे फेमस, तिथे जाऊन तुम्ही फिरू शकता. जसं की इथून फक्त 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावर ना आपलं शिरगाव बीच आहे, शिरगाव फोर्ट आहे. आणि अजून तिथूनही तुम्हाला पुढे जायचं असेल तर केळवा बीच, केळवा फोर्ट. आणि अजून तिथे पुढे जायचं असेल तर एडवन आहे. तिथे आशापुरी देवीचं मंदिर आहे, मस्त शंकराचं मंदिर आहे. सो तिथे तुम्ही जाऊ शकता. तर हे झालं रिसेप्शन. आता तुम्हाला अजून सगळं दाखवते, चला माझ्यासोबत. इतक्यातच काही संपलेलं नाही आहे. तर मुलांना तर बाईकचा किती शौक असतो माहिती आहे. तर मुलींना देखील बाईक्स बऱ्याच प्रमाणात आवडतात. जसं की मला रॉयल खूप जास्त आवडते. आणि हे बघा, इथे एक बाईक ठेवली आहे. खरंच खूप मस्त वाटते यार. आणि तिचा कलर वगैरे बघा ना, तर तुम्ही ह्याच्यावर बसून फोटोज काढू शकता वगैरे, मस्त. आणि खूप छान वाटते ना. नेऊया का घरी आपण? आणि मस्त आता बाईकवर फोटोज क्लिक करून वगैरे झाले, बाईक बघून झाली की हे बघा, मी तुम्हाला आता बाकीचं दाखवते.
तर इथे AC बँक्वेट हॉल आहे आणि बघू शकता मस्त मोठा असा आहे. आणि त्याच्या बाजूला हे बघा ना, इथे टेक्सास हाऊस म्हणून दिलं आहे. आधी मला कळलं नाही, पण त्यांच्याकडे एक मस्त असा डॉगी आहे इंग्लिश, त्याचं घर आहे ते. त्याचं पण घर किती क्यूट आहे राव. हे बघा ना, इकडे मी दाखवते तुम्हाला. हे बघा इतकं मोठं घर आहे, त्याच्यासाठी पण डॉगीसाठी पण काही लाईट आहे ना राव. चला अजून पुढे. तर तुम्हाला AC बँक्वेट हॉल दाखवला. आता आतमध्ये जाऊया. तर AC बँक्वेट हॉलमध्ये आपले बड्डेज ॲनिव्हर्सरी तुम्ही सेलिब्रेट करू शकता. ह्याचे चार्जेस वगैरे मी सगळं तुम्हाला एंडिंगमध्ये सांगतेच. पहिले आपण मस्त व्ह्यू एन्जॉय करूया. तर हे बघा, आता हे AC बँक्वेट हॉलच्या ना जस्ट बाजूलाच मस्त असं त्यांनी भलं मोठं गार्डन केलेलं आहे. या आतमध्ये तुम्हाला पण दाखवते सोबतच माझ्या. तर हे बघा, लहान मुलांसाठी गार्डन वगैरे केलेलं आहे. आणि इथे जागोजागी बोर्ड्स लागलेले आहेत, नो स्मोकिंग वगैरे. जर तुम्ही कपल्स येत आहे, फ्रेंड्स येत आहे, तर इथे मस्त बसून तुम्ही एन्जॉय करू शकता, तुमचा क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. आणि त्यातल्या त्यात ते बघा, मस्त तिथे असे झोके देखील लावलेले आहेत, जे की मला तरी प्रचंड आवडतात. सो गाईज, तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर वगैरे सगळं काही दाखवलं. आणि इथे गार्डन्स वगैरे सगळी त्यांनी प्रॉपर सोय केलेली आहे. AC बँक्वेट हॉल देखील आहे. आणि इथे बरेचसे लग्न देखील होतात. तो बाजूचा एरिया जो आहे ना आपला रिसेप्शनच्या बाजूचा, तिथे मस्त असं त्यांनी स्टेज वगैरे केलं आहे. तिथे बरीचशी लग्न होतात. आता रिसेंटली माझ्या 2-3 मैत्रिणींची लग्न इथेच झालेली आहेत. तर हे बघा, इथे ना पूल साईड एरिया आहे, जो की माझा फेवरेट आहे. रिसॉर्टला आल्यावर मला ना असं पहिले भूक लागते खूप जास्त, खाऊन पिऊन आपलं पूलवर येऊन सगळं जिरवून परत मी खायला जाते, माझा हाच रूल असतो. तर हे बघा, इथे ना तुम्हाला बॅग्स वगैरे ठेवायला ना असे रॅक्स केलेले आहेत. आणि तुमचे जे काही शूज चप्पल आहे ना, ते बाहेरच काढायचे. इथेच तुम्ही ठेवू शकता शूज वगैरे त्या साईडने. तर हे बघा, इथे पूल रूल्स दिलेत. नो डायविंग, नो फूड, नो रनिंग, नो ग्लास. आणि तुमच्या ओन रिस्कवर तुम्ही स्विमिंग करू शकता. आणि हे बघा, इथे समोरच ना रेन डान्सिंगसाठी वगैरे असं शॉवर्स वगैरे लावलेले आहेत त्यांनी. आणि ते स्लाईड्स वगैरे आहेत, पण 2च आहेत लहान, माझ्यासारख्या भित्र्या लोकांसाठी. कारण मला मोठ्या स्लाईड्सवर इतकी जास्त भीती वाटते ना. सो माझ्यासारखे लहान मुलांसाठी ठीक आहेत. आणि हे बघा, इथे पण मस्त केलेलं आहे त्यांनी. आणि हे बघा ना, पाणी किती जास्त स्वच्छ आहे. हे बघा, वाव यार, पाणी एकदम क्लिअर आहे यार. खालच्या टाईल्ससुद्धा दिसत आहेत. आणि स्विमिंग पूल काही इतका जास्त खोल नाही आहे, तुम्ही आरामात हे करू शकता. हे बघा ना, इथे मध्येच ना त्यांनी असे टाईल्स देखील लावलेले आहेत. जाऊ का? थांबा बघतो. हो, पाय स्लीप होतो आहे. बापरे, मला अशीच खूप जास्त भीती वाटते. ऑलरेडी मला स्विमिंग येत नाही आहे. आणि हे बघा ना, इतकं मस्त वाटतंय ना यार सगळं. खरंच असं ग्रुपसोबत, फॅमिलीसोबत येण्यासाठी परफेक्ट प्लेस आहे ही. आणि मंडळी, हे बघा, स्विमिंग पूलच्या बाजूलाच ना इथे रूम्स अवेलेबल आहे. तिथे तुम्ही फ्रेंड्स, फॅमिलीसोबत राहू शकता. बऱ्याच मोठ्या रूम्स आहेत. चला आपण आतमधून पण मी तुम्हाला रूम्स दाखवते ह्या. तर इथे ना खाली देखील रूम्स आहेत. ह्या बघा, तुम्ही इथे बघू शकता. इथे खाली 2 रूम्स आहेत स्विमिंग पूलच्या जस्ट समोरच. पण आपण वरती देखील रूम आहेत. तर वरती जाऊन बघूया. वरतून व्ह्यू जरा चांगला दिसेल ना म्हणून. सो गाईज, मस्त आपण रूममध्ये आलेलो आहोत वरच्याच. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, रूम ना भली मोठी आहे मस्त. तिथे तुम्हाला AC भेटेल, फॅन. आणि हे बघा ना, किती रूम मस्त डेकोर केली आहे त्यांनी. किंग साईज बेड भेटेल. आणि इथे कबर्ड पण आहे. तुम्ही काय तुमचं सामान असेल ते कबर्डमध्ये ठेवू शकता. आय थिंक लॉक आहे कबर्ड, ओपन होत नाही आहे. त्याचसोबत TV आहे. आणि इथे पाणी गरम करण्यासाठी केटल देखील ठेवलेली आहे. आणि इथे तुम्हाला काय मागवायचं असेल ना, तर तुम्ही रूममध्ये देखील ऑर्डर करू शकता. यांचा मेन्यू आहे जलदेवी ॲग्रो टुरिझमचा. सूप आहेत, स्टार्टर आहेत. आणि रेट्स अफोर्डेबल आहेत. 100-150 पासून स्टार्ट आहेत. राईस, नूडल्स, मेन कोर्स. त्यानंतर फिश, प्रॉन्स करी वगैरे पण तुम्हाला भेटेल ॲज पर साईज. त्याच्यानंतर सलाड, रोटी, बिव्हरेजेस, स्नॅक्स, कांदे पोहे, उपमापासून सगळं काही तुम्हाला इथे भेटेल. हां, हे छान आहे राव, रूममध्ये बसूनच ऑर्डर करायचं. इथे सगळे रिमोट्स ठेवलेले आहेत.
ग्लास, तुम्हाला पाणी हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. एकदा आपण वॉशरूम पण बघूया. मी ना कुठेही रिसॉर्टवर आली की पहिले वॉशरूम चेक करते की क्लीन आहे की नाही. सो इथे ओ माय गॉड, हे बघा ना, वॉशरूम पण किती जास्त क्लीन आहे. आणि मेन म्हणजे ते किती क्यूट आहे बघा ना. ड्रेसिंग पण मस्त वाटते एकदम. त्याच्यासमोर मिरर दिलेला आहे. चला, वॉशरूम क्लीन आहे म्हणजे मला काही टेन्शन नाही. 10 आउट ऑफ 10. आणि इथे एक दरवाजा आहे. मला वाटते ना मागे बॅक साईडला गॅलरी आहे की काय. मोबाईल हे पण ठेवलेलं आहे त्यांनी फोन. ओ माय गॉड, हे बघा, मस्त अशी गॅलरी आहे राव. इथून अर्धी त्यांनी कवर केली आहे, पण पुढून बघा ना बाहेरचा मस्त व्ह्यू दिसतो एकदम. आणि एवढंच नाही, ह्या तर तुम्हाला फॅमिली कपल्स किंवा जास्त लोक तुम्ही चालला तर ह्या डॉर्मेटरी रूम्स आहेत. त्याच्या पुढे पण असे कॉटेजेस क्यूट क्यूट अशा छोट्या रूम्स देखील आहेत. त्या पण तुम्हाला दाखवते. पहिले आपण हे क्लोज करूया आणि खाली जाऊया. चला. अँड गाईज, हे बघा, वरच्या रूममधून खालचा व्ह्यू काहीसा असा दिसतो रिसॉर्टचा. किती छान वाटतंय ना राव. असं वाटते निघूच नाही इथून. ते बघा पुढे स्टेज दिसतो ना, तिथे लग्न वगैरे भरपूर होतात. तिथे नेहमी लग्न असतात. तर म्हणजे मी आधी तुम्हाला रूम दाखवली ना, ती कपलसाठी वगैरे असं 2-4 लोकांसाठी ओके आहे. तर डॉर्मेटरी रूम म्हणजे काय, तर हे बघा इथे बरेचसे बेड्स वगैरे आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथे वरती खालती असं ट्रेनमध्ये कसं असतं तसं आहे. अगदी लहानपणीची आठवण आली मला. आणि हे बघा इथे किंग साईज एक बेड आहे. त्याच्यापुढे अजून इथे एक बेड आहे आणि अजून तिथे डबल बेड्स आहेत. सो तुम्ही फ्रेंड्स ग्रुप असाल 10-15 जण तर इथे आरामात स्टे करू शकता. आम्ही बऱ्याचदा इथे येतो फ्रेंड्स वगैरे, तर आम्ही हीच रूम बुक करतो. तर हे बघा इथे इथे देखील AC आहे आणि दोन्ही बाजूला TV आहे. दोन्ही बाजूला ना कपाट एकच आहे इथे आय थिंक. हे बघा इथे TV आहे. बाकीच्या त्या रूममध्ये ज्या फॅसिलिटी होत्या ना त्या सगळ्या इथे आहे. आणि वॉशरूम 2 आहेत. त्या साईडला देखील एक वॉशरूम आहे आणि इकडे देखील एक वॉशरूम आहे. आणि इथे पण एक दरवाजा दिलेला आहे तुम्हाला. तर मी आता जस्ट खिडकी ओपन केली ना तेव्हा एक व्ह्यू बघितला, तो तुम्हाला दाखवते. इकडे या. हे बघा इथे पण भली मोठी गॅलरी दिली आहे त्यांनी. आणि वाव, हा बघा व्ह्यू. जर तुम्ही सनसेट लवर असाल माझ्यासारखी तर हा व्ह्यू परफेक्ट आहे. आणि ही रूम देखील तुमच्यासाठी परफेक्ट आहे. हे बघा इथे मस्त तुम्ही चेअर टाकून सनसेट एन्जॉय करू शकता तुमच्या फ्रेंड्ससोबत किंवा तुमच्या पार्टनरसोबत. तर मंडळी, आता ह्या रिसॉर्टचा सगळ्यात क्यूट आणि ब्युटिफुल पार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आधी आपण बघितले ना ते रूम्स, तर ते कपल्स वगैरेंसाठी असे काय म्हणू शकतो आपण डॉर्मेटरी रूम्स वगैरे आहेत. मोठ्या मोठ्या रूम्स आहेत आणि खूप छान त्यांनी सगळं प्रॉपर क्लीन वगैरे ठेवले. रूम्स पण मला खूप जास्त आवडल्या. पण हे खूप क्यूट आहे. पाईनवूड हट आहेत, ज्याला आपण कॉटेजेस देखील म्हणू शकतो. तर इतकं सुंदर आहे ना, मी तरी ह्याच्या प्रेमात पडले. चला तुम्हाला देखील दाखवते ना. ते बघा बाहेरचा कसा एरिया मस्त आहे. जर तुम्ही कपल वगैरे येत असाल ना, इथे चेअर टाकून मस्त बसायचं, आपल्या पार्टनरसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. इव्हन फ्रेंडसोबत. असं काही नाही आहे की पार्टनरच घेऊन यायला हवं. तर इथे बेल देखील आहे. आणि हे बघा हातमध्येच येताच ना असा मस्त एअर फ्रेशनरचा स्मेल येतोय मला. आणि हे बघा इथे मस्त असा मिरर दिला आहे मोठाच्या मोठा. TV युनिट आहे. तिथे ज्या फॅसिलिटी आहेत त्याच इथे पण आहे. डस्टबिन आहे. हे बघा मोठे मोठे ड्रॉवर्स देखील दिलेले आहेत तुम्हाला. आणि खरंच रूम्स बघा ना त्यांनी खूप जास्त क्लीन ठेवलेत. इथे पण कबर्ड आहे, चेअर्स आहेत. हे बघा ह्याच चेअर तुम्ही बाहेर जाऊन ना घेऊन बसू शकता, कॉफी वगैरे एन्जॉय करू शकता. आणि इथे बेडच्या बाजूलाच तुम्हाला हॉट केटल भेटेल. त्यासोबत टेलिफोन आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून ना ऑर्डर करू शकता तुमचं फूड. त्यासोबत इथे 2 टॉवेल आणि मी सोप्स पण दिलेत. मला हे सोप खूप जास्त आवडतात यार, स्मेल मस्त येतो. आणि वॉशरूम, तर ह्याचे वॉशरूम आपण बघूया. हां, वॉशरूम सेम आहेत ना. वॉशरूम किती मोठे आहेत बघा ना. रूमच्या अर्ध्या ह्याचे वॉशरूमच दिलेत त्यांनी आणि एकदम क्लीन आहेत राव. असा स्मेल वगैरे अजिबात येत नाहीये. सो काही जणीने इथे डोरच्या मागे असे स्टिकर्स वगैरे लावले आहेत. जलदेवी रिसॉर्ट वायफायचा पासवर्ड दिलेला आहे. रिसेप्शन आणि किचनचा नंबर देखील आहे. आणि फूडचे टायमिंग दिलेले आहेत. ब्रेकफास्ट टाईम 9 ते 10:30, लंच टाईम 1 ते 2:30, इव्हनिंग स्नॅक 5 ते 6 आणि डिनर टाईम 9:30 ते 11. तर स्विमिंग पूल टाईम पण 10 ते 7 आहे. 7च्या नंतर नाही तुम्ही जाऊ शकत, क्लोज करतात ते. तर मंडळी मी मला सगळं दाखवलं. आजूबाजूचा परिसर किंवा इथे AC बँक्वेट हॉल कसे आहेत, रूम्स कसे आहेत. इथे 2-3 प्रकारचे रूम्स तुम्हाला बघायला मिळतील. तसं स्विमिंग पूल, गार्डन वगैरे सगळी सोय त्यांनी केलेली आहे. आणि जर तुम्हाला जेवायचं ब्रेकफास्ट, लंच, डिनर करायचं असेल ना, तर हे बघा समोरच त्यांचं
हे आहे बसायची व्यवस्था, तिथे जाऊन तुम्ही करू शकता. इथे जेवणात व्हेज नॉनव्हेज सगळं काही आहे. जर तुम्ही स्टे करत असाल तर तुम्हाला इथे पूर्ण पॅकेजेस आहे. ब्रेकफास्ट आहे, लंच, डिनर, इव्हनिंग स्नॅक देखील अवेलेबल आहे. चारही गोष्टी तुम्हाला इथे भेटतील. त्याचसोबत स्विमिंग पूल आहे भला मोठा, इथे तुम्ही टाईम स्पेंड करू शकता. मस्त मस्त झोके आहेत, सगळं सगळं खूप छान आहे. इथे 1 दिवस काय, माणूस 8 दिवस राहिलं तरी कमीच आहे. तर तुम्हाला ह्याचे रेट सांगायचे झालं तर 2000 रेट आहे. तर 2000च्या पॅकेजमध्ये तुम्हाला काय काय येईल तर म्हणजे पूर्ण एका दिवसाचं स्टे येईल. तर इथे चेक इन टाईम आहे दुपारी 1 वाजता आणि चेकआउट आहे दुसऱ्या दिवशी 11 वाजता. तर सकाळी तुम्हाला ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे, लंच, डिनर, त्याच्यानंतर इव्हनिंग स्नॅकमध्ये चहा वगैरे असं काय काय स्नॅक्स आहेत. आणि लंचमध्ये वगैरे पण तुम्हाला व्हेज नॉनव्हेजमध्ये बरेच अनलिमिटेड ऑप्शन्स मिळतील. आणि रूम्सचं तुम्ही बघितलं असेल किती मस्त आहे आणि पालघर स्टेशनपासून अगदी जवळ आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. आणि तुम्ही कुठे फ्रेंडसोबत फॅमिलीसोबत स्टे करायसाठी बघत असाल तर हे परफेक्ट ऑप्शन आहे. त्यातल्या त्यात बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे. 2000मध्ये इतकं सगळं येतं आहे म्हणजे यार बजेट फ्रेंडलीच म्हणावं लागेल. आणि मी नेहमी इथे येते तर ह्यांचे म्हणजे काय म्हणतो आपण फॅसिलिटी किंवा स्टाफ सगळंच काही पोलाईट आहे. आणि खरंच आपण हेच बघतो ना, सर्व्हिसेस देखील चांगले आहेत, सगळं सगळं चांगलं आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन असेच नवनवीन व्हिडिओसोबत. आणि मंडळी थोडंसं प्रेम दाखवा यार, व्हिडिओला व्ह्यूज खूपच जास्त कमी येत आहेत. थोडंसं प्रेम दाखवा, खूप जास्त मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, एडिट करायचा, तो पोस्ट करायचा, सगळं असतं खूप जास्त काही. तर थोडंसं जास्त प्रेम दाखवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग.